जय श्रीकृष्ण भक्तांनो. आज आपण 3, 4 आणि 5 श्लोक पाहतो. भगवान उवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भव करो विसर्गः कर्मचित्तः. भगवान म्हणाले, परम परम, अक्षरम अक्षर, ब्रह्म ब्रह्म आहे, स्वभाव पराप्रकृतीला, अध्यात्म अध्यात्म उच्चते म्हणतात. भूतभावो भवकराः, प्राण्यांची सत्ता प्रकट करणारा, त्याग विसर्गात्याग, कर्म संचिता कर्म म्हटले जाते. परम अक्षर ब्रह्म आणि पराप्रकृतीला, जीवाला अध्यात्म म्हणतात. प्राण्यांची सत्ता प्रकट करणारा त्याग हे कर्म म्हटले जाते. श्लोक 4. अधिभूतं क्षरो भावः पुरुषाधिदैवतम् अधियज्ञो हमेवात्र देहभृतां वर. हे देहधाऱ्यामध्ये श्रेष्ठ अर्जुन, क्षराः क्षर, भावः भाव अर्थात नाशवान पदार्थ, अधिभूतम अधिभूत आहेत, पुरुष अर्थात हिरण्यगर्भ ब्रह्मदेव, अधिदैवतम अधिदेव आहेत, आणि अत्र या देहात देहात अहम एव मीच अधियज्ञ परियज्ञ आहे. हे देहधाऱ्यामध्ये श्रेष्ठ अर्जुन, क्षर भाव अर्थात नाशवान पदार्थ अधिभूत आहेत, आणि पुरुष पदार्थ हिरण्यगर्भ ब्रह्मदेव अधिदेव आहेत, आणि या देहात अंतर्यामी रूपाने मीच अधियज्ञ आहे. श्लोक 5. अंतकाले च मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरं यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः. जो मनुष्य अंतकाळी माम माझे स्मरण करीत कलेवरम शरीर मुक्तिभा सोडून याती जातो, सा तो मदभाव येव माझ्या स्वरूपालाच याती प्राप्त होतो. अत्र यात संशय शंका न असती नाही. जो मनुष्य अंतकाळी माझे स्मरण करीत शरीर सोडून जातो, तो माझ्या स्वरूपालाच प्रकट होतो, यात बिलकुलही शंका नाही. अशा प्रकारे 5व्या श्लोकाचा अर्थ इथे संपत आहे. जय श्रीकृष्ण.